ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं की आपल्याला सामर्थ्याची गरज आहे, आपल्याला सर्वांगीण विकास करण्याची गरज आहे। त्यासाठी भौतिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकास आपण कसा केला पाहिजे आणि करू शकतो यावर आपण मागच्या वर्गामध्ये बरीच चर्चा केलेली आहे। त्यामध्ये आपण 2 उदाहरणं पण बघितली की भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे कशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व होतं, आणि दुसरं आपण बघितलं भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल ह्या 2 विभूती भारताने कशा निर्माण केल्या। आणि आपण हे सुद्धा बघितलं की युवकांना घडवण्यासाठी आपल्याला योग्य शिक्षणाची गरज आहे। स्वामीजींनी आपल्याला शिक्षणाविषयी बरीच काही विचार दिलेले आहे, काही धोरणं दिलेली आहेत, त्याचा आपल्याला अवलंब करावा लागेल। आणि आपण हे पण बघितलं की आज आपल्याला चारित्र्य निर्माण करणारं, राष्ट्र निर्माण करणारं शिक्षण आवश्यक आहे। त्या शिक्षणाच्या अभावीच आज आपली ही अवस्था झालेली आहे। स्वातंत्र्यानंतर आपल्याला शिक्षण मिळालं, पण धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपण घोषित केल्यामुळे सगळ्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या अभ्यासक्रमामधून काढूनच टाकल्या। त्यामुळे मुलांना चांगल्या गोष्टीचं शिक्षणच मिळत नाही, आणि बरेचदा त्यामुळे काय होतं की लोक नास्तिक व्हायला लागतात। त्यामुळे स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ब्रिंग लाईट टू द इग्नोरंट अँड ब्रिंग मोर लाईट टू द एज्युकेटेड, फॉर द व्हॅनिटीज ऑफ द एज्युकेशन ऑफ अवर टाईम आर ट्रिमेंडस। स्वामीजी म्हणाले की तुम्ही जे अशिक्षित आहेत त्यांना शिक्षण द्या, पण जे शिकले सवरले आहेत त्यांना अजून जास्त शिक्षण देण्याची गरज आहे। कारण शिक्षणाविषयीचा व्यर्थ अहंकार आपला खूपच वाढलेला आहे। तेव्हा आपल्याला जे शिक्षित आहेत त्यांनाच आपल्याला पुन्हा शिक्षण द्यावं लागणार आहे। कारण अशिक्षित मनुष्य काही मोठमोठे स्कॅम आणि भ्रष्टाचार करत नाही। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघतोय देशामध्ये होत आहे, हे सगळे शिकले लोक करतात, शिकले सवरलेले लोक करतात, कारण त्यांना योग्य शिक्षणच मिळालेलं नाही आहे। त्यामुळे आपण बघतो की आपण तेवढा विकास करून घेऊ शकलो नाही। आज आपण बघणार आहोत की जर भारताला आणि जर भारतीय युवकाला महान करायचं असेल, त्यासाठी स्वामीजी काय म्हणतात, स्वामीजींनी काहीतरी आपल्याला त्यासाठी उपाय दिलेले आहेत का, याविषयी आपण थोडी आज चर्चा करणार आहोत। तेव्हा स्वामीजी म्हणतात की भारताला आणि युवकांना जर महान करायचं असेल तर आपल्याला कशाची आवश्यकता आहे। स्वामीजी म्हणतात की आज आपल्याला शिक्षणाची गरज आहे, पण कसं शिक्षण, व्हॉट वी वॉन्ट आर वेस्टर्न सायन्स कपल्ड विथ वेदांत, ब्रह्मचर्य ॲज द गायडिंग मोटो अँड ऑल्सो फेथ इन वनसेल्फ, श्रद्धा। तेव्हा स्वामीजींनी आपल्याला इथे 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत की जर भारताला महान करायचं असेल आणि भारतीय युवकांना महान करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, देशाची भौतिक परिस्थिती, देशाची आर्थिक परिस्थिती सुधारायला पाहिजे। आणि त्यासाठी काय आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान। आपल्याला ह्या गोष्टी पाश्चात्यांकडून घ्याव्याच लागणार आहेत। समजले, वी वॉन्ट वेस्टर्न सायन्स कपल्ड विथ वेदांत, पण त्यासोबतच आपल्याला वेदांत पण घ्यायचं आहे, अध्यात्म पण घ्यायचं आहे। जे दोन्हीची आपल्याला सांगड करायची आहे, दोन्हींचा समन्वय करायचा आहे। आणि ब्रह्मचर्य याज गायडिंग मोटो, आणि ब्रह्मचर्य हेच आमचं मार्गदर्शक बोधवाक्य असलं पाहिजे, कारण तो शिक्षणाचा पाया आहे। आपण विद्यार्थी अवस्थेला म्हणतो ब्रह्मचर्य आश्रम,
पूर्वी ब्रह्मचारी 7 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत गुरुच्या आश्रमामध्ये राहून शिक्षण घ्यायचा. त्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या फॅकल्टी खूप डेव्हलप झाल्या होत्या. तेव्हा ब्रह्मचर्य ॲज गायडिंग मोटो, आणि स्वामीजी म्हणतात की श्रद्धा आल्सो, आपल्यामध्ये श्रद्धा निर्माण झाली पाहिजे, आपल्यामध्ये आपण श्रद्धा बांधवली पाहिजे, आणि त्यानंतर फेथ इन वन सेल्फ. तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वासाचं सुद्धा संचलन झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्यामध्ये असेल तर आपण महान होऊ आणि आपला देश सुद्धा महान होईल. दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य करून घेता येणार आहे. जेव्हा स्वामीजी जपानवरून अमेरिकेला गेले तेव्हा त्यांच्यामध्ये जहाजामध्ये श्री जमशेदजी टाटा हे पण होते, आणि त्यांना काहीतरी आयात करायचं होतं, बाहेर देशामधून काहीतरी माल त्यांना मागवायचा होता. तेव्हा स्वामीजी त्यांना म्हणाले की जमशेदजी, तुम्ही दरवेळेस बाहेर देशामधून वस्तू आयात करता, तुम्ही भारतामध्येच एखाद्या उद्योग का सुरू करत नाही, तुम्ही भारतामध्ये एखादी इंडस्ट्री का टाकत नाही, तुम्ही नेहमी बाहेरून कशाला बाहेरून आयात करता. तेव्हा जमशेदजींनी हे स्वामीजींचे जे उद्गार आहेत ते वेदवाक्य मानले, आणि त्यांनी नंतर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये काय केलं. आज आपण म्हणतो टाटा उद्योग समूह एवढी प्रगती करत आहे. त्यांनी आल्यानंतर बेंगलोरला सायन्स इन्स्टिट्यूट सुरू केली, वैज्ञानिक संशोधन केंद्र त्यांनी सुरू केलं, सायन्स रिसर्च टेक्नॉलॉजी त्यांनी तिथे सुरू केले. त्यांनी कितीतरी उद्योग सुरू केले. पोलाद उद्योग आपण बघतो आज आहे जमशेदपूरला. तेव्हा टाटा स्टील आहे, जे कितीतरी त्यांनी उद्योग सुरू केले, आणि त्यामुळे आज बघा भारताला जगामध्ये किती महत्त्वाचं स्थान मिळत आहे. यामध्ये गांधीजी आणि मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्यामध्ये थोडा मतभेद होता. गांधीजी म्हणायचे की भारताचा विकास करायचा असेल तर आपण लघु उद्योगाला चालना दिली पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे, त्यामुळेच आपल्या देशाचा विकास होणार आहे. तर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या म्हणाले की जर भारताला महान करायचं असेल तर आपल्याला औद्योगिकरण करावंच लागलं आहे, भारतामध्ये आपल्याला उद्योग आणावेच लागणार आहे. इंडस्ट्रियलाइज ऑर पेरिश हा मंत्र होता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्याचा, की औद्योगिकरण करा नाहीतर विनाश पत्करा. गांधीजी म्हणायचे इंडस्ट्रियलाइज अँड पेरिश, औद्योगिकरण कराल तर तुमचा नाश ओढवेल, असे गांधीजी म्हणायचे. या दोघांमध्ये खूप मतभेद होता. दोघांची मतं योग्यच होती, कारण गांधीजींना मानवी मूल्याचं महत्त्व वाटत होतं, की त्यांना वाटत होतं की भारतामध्ये इतकी लोकसंख्या आहे, त्यांना काहीतरी उद्योग मिळाला पाहिजे. तर विश्वेश्वरय्यांना वाटत होतं की जर भारताला जगाच्या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर औद्योगिकरण करणं फार आवश्यक आहे, त्याशिवाय आपण जगाच्या स्पर्धेमध्ये कुठेच राहणार नाही. दोघांचे मत चांगलं होतं. भौतिक प्रगती करून घ्यायची असेल तर आपल्याला औद्योगिकरण करावंच लागणार आहे. आणि त्यांना कुणीतरी प्रश्न विचारला विश्वेश्वरय्यांना की भारतामध्ये एवढं दारिद्र्य आहे, त्या दारिद्र्य निर्मूलनासाठी तुम्ही काहीतरी सांगा, काहीतरी उपाय आहे का. तेव्हा ते म्हणाले, डॉक्टर विश्वेश्वरय्या म्हणाले की दारिद्र्य हे काही नैसर्गिक नाही आहे, ते कृत्रिम आहे, ते अनैसर्गिक आहे. जसा एखादा आजार जर मनुष्याला झालेला असेल तर त्यावर योग्य उपचार केले तर तो व्यक्ती बरा होऊ शकतो, म्हणजे आजार बरा होऊ शकतो. त्याचप्रमाणे दारिद्र्यावर जर आपण उपचार केला किंवा इलाज केला तर दारिद्र्य पण निर्मूलन होऊ शकतं. एवढं दारिद्र्य आपल्या देशामध्ये का आहे, त्याला त्यांनी सांगितलं की त्याला कारण आहे अज्ञान. एक तर पहिली गोष्ट अज्ञान आहे, देन परावलंबित्व. आपण नेहमी इतरांवर अवलंबून राहतो, आपल्याला स्वतः काही करायची इच्छा नसते, इतरांनी आम्हाला मदत करावी, नेहमी परावलंबित्व. ते तिसरं म्हणाले की उद्योगधंद्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी जे धाडस पाहिजे ते धाडस आमच्यामध्ये नाही आहे. आमच्यामध्ये कर्मशीलता नाही, कर्म करण्याची इच्छा नाही, आम्ही आळसी आहोत. ही सगळी कारणं आहे की ज्यामुळे आमच्या देशामध्ये दारिद्र्य आहे. ही जर कारणं आपण दूर केली तर भारतामधलं दारिद्र्य सहज दूर होऊ शकतं, असं त्यांचं मत होतं, आणि त्यांचं मत बरोबरच होतं. तेव्हा या दोघांची दोन मतं होती, पण स्वामीजींनी मात्र या दोन्ही मतांचा कसा केंद्रबिंदू साधला, कारण त्यांनी दोन्ही गोष्टी मान्य केल्या. ते म्हणाले की आपल्याला भारताला पाश्चात्य विज्ञानाची गरज आहेच,
तंत्रज्ञान पाहिजेच, पण त्यासोबतच आपण आपल्या धर्माला विसरून चालणार नाही, आपण वेदांताला विसरून चालणार नाही, आपण मानवी मूल्यांना विसरून चालणार नाही. पण झालं काय, स्वातंत्र्यानंतर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये आपण खूप प्रगती केली आणि करून राहिलो आहे आणि करत आहोत आणि करणार आहोत. पण मात्र जीवनाची जी दुसरी बाजू आहे, अत्यंत महत्त्वाची बाजू आहे, की ज्याशिवाय आपण जगू शकत नाही, ते आपलं अस्तित्व आहे. धर्मच तर भारताचा प्राण आहे. आपण जर धर्माला सोडून दिलं, सगळे नैतिक मूल्य, मानवी मूल्य जर सोडून दिले, तर आपल्याकडे आहेच काय. तेव्हा ते मात्र आपण विसरलो आणि आपण फक्त एकच बाजू घेतली आणि त्यामुळे आज आपण बघतो की पक्षी जसा एका पंखानं उडू शकत नाही. तेव्हा भारत फक्त काही भौतिक प्रगती करून विकास करणार नाही. तेव्हा आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारची प्रगती जर आपण करू शकलो तरच आपण पुढे जाऊ शकू, नाहीतर आपला पण विनाश होईल. जसे स्वामीजी म्हणाले की पाश्चात्य जग हे आज जणू काही ज्वालामुखीवरती बसलेलं आहे आणि कधी त्याचा स्फोट होऊन तुकडे तुकडे होऊ शकतात, कारण त्यांनी अध्यात्माला सोडून दिलेलं आहे. जोपर्यंत ते अध्यात्म घेत नाही, भारतीय अध्यात्माचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत त्यांना काही आशा नाही आहे. तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहे आणि स्वामीजीने सांगितलेलं आहे की त्या दोन्ही गोष्टीचा समन्वय आपल्याला करायचा आहे भारतामध्ये आणि हा समन्वय करूनच आपल्याला प्रगती करून घ्यायची आहे. आणि ते म्हणाले की ब्रह्मचर्य ॲज गायडिंग मोटो, कारण ब्रह्मचर्यामुळे आपल्याला शारीरिक मानसिक शक्ती प्राप्त होते, आपल्या बुद्धीचा विकास होतो. ते म्हणतात की 12 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये मेधा नाडी निर्माण होते. आपण नंतर पुढे ब्रह्मचर्यावरती विस्ताराने चर्चा करूया. आज आपण बघू की स्वामीजी म्हणाले की श्रद्धा आणि आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. याविषयी आपण थोडी चर्चा करू, कारण स्वामीजींचा त्या विषयावर खूप भर होता. ते म्हणायचे की आपला तरुण आत्मविश्वासी पाहिजे, त्या स्वतःवर त्याचा विश्वास पाहिजे, स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकला पाहिजे. ही स्वामीजींची खूप महत्त्वाची शिकवण आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, विश्वास विश्वास विश्वास, देवावर विश्वास आणि स्वतःवर विश्वास हेच महान बनण्याचं रहस्य आहे. दुसऱ्या एका ठिकाणी स्वामीजी म्हणतात त्यांच्या व्याख्यानामध्ये, ओल्ड रिलिजन सेड दॅट ही वॉज एन एथिस्ट, बट न्यू रिलिजन सेज दॅट ही इज एन एथिस्ट हू डज नॉट बिलीव्ह इन हिमसेल्फ. जुना धर्म म्हणायचा की ज्याचा देवावरती विश्वास नाही तो नास्तिक आहे, पण नवीन धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवरती विश्वास नाही तोच नास्तिक आहे. तेव्हा इथे आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, आपल्यामध्ये आत्मविश्वास आपण निर्माण केला पाहिजे. पण आत्मविश्वास आपण जेव्हा निर्माण करतो किंवा जेव्हा आपण आपल्यामध्ये विश्वास आणण्याचा प्रयत्न करतो, त्यापूर्वी इतर बाबी बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मी सगळं काही करू शकतो असं आपण म्हणतो, मी सगळं काही करू शकतो, पण याचा बरेचदा काय आपण त्याचा अर्थ विपरीत काढतो. आणि मी सगळं काही करू शकतो असं म्हणणं सोपं आहे, पण करणं कठीण आहे. तेव्हा काही गोष्टीमध्ये आपल्या मनाचा गोंधळ उडतो की मला सगळं काही शक्य आहे असं आपण म्हणतो, पण मात्र आपल्याला ते कळत नाही त्याचा अर्थ काय आहे ते. त्यामुळे आपण त्या अगोदर आत्मविश्वास काय नाही हे बघितलं पाहिजे, मग त्यानंतर आत्मविश्वास काय आहे हे आपण बघूया. त्यापूर्वी काय आत्मविश्वास नाही हे तर बघणं खूप आवश्यक आहे. तेव्हा इथे आत्मविश्वास नाही, आपण ज्याला आत्मविश्वास म्हणतो, पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आणि फाजील आत्मविश्वास या दोन गोष्टीमध्ये खूप फरक आहे. आत्मविश्वास असणं चांगलं, पण फाजील आत्मविश्वास मात्र वाईट आहे. कारण इथे ओव्हर कॉन्फिडन्स आपण ज्याला म्हणतो, हे काय की आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे, पण कधी कधी आपल्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असतो, म्हणजे फाजील आत्मविश्वास असतो, तो मात्र धोक्याचा आहे. कारण कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपण आपल्या क्षमता बघितल्या पाहिजे, आपल्यामधल्या दुर्बलता बघितल्या पाहिजे, आपल्या मर्यादा बघितल्या पाहिजे. हे न बघता जर आपण करायला गेलो तर आपल्याला कदाचित अपयश मिळू शकते, कारण ह्या गोष्टी आपल्या खूप स्पष्ट पाहिजे. तेव्हा प्रथम आपली कॅपॅसिटी बघायला पाहिजे, आपली क्षमता बघायला पाहिजे, आपण किती करू शकतो. मी जर 10 किलो वजन उचलू शकत असेल तर मी 100 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करूच नाही. जर करायला गेलो तर काय माझी कंबर मोडेल, हा विचार आपण करायला पाहिजे की आपल्याकडून जेवढं होतं तेवढंच आपण केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपली क्षमता कळली पाहिजे, आपल्यामध्ये काय मर्यादा आहे, आपल्याला काय लिमिटेशन आहे, काय गोष्टी आपल्यामध्ये नाही. नुसतं मी करू शकतो म्हटल्यानं होत नाही.
तुम्हाला मी एक 2-3 उदाहरण सांगतो, त्यावरून तुम्हाला हा विषय अगदी स्पष्ट होईल. कारण खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो स्पष्ट करणं आवश्यक आहे. आमच्या मठामध्ये एक बालक संघ आहे. त्या बालक संघामध्ये आजूबाजूची झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीमधली मुलं येतात आणि तिथे शिक्षण घेतात. त्यांना आम्ही भौतिक शिक्षण देतोच. त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, मॅथमॅटिक्स ह्या सगळे विषय आम्ही त्यांना शिकवतोच. पण त्यासोबतच भगवद्गीता किंवा रामकृष्ण विवेकानंदांच्या गोष्टी हे पण त्यांना आम्ही शिकवतो. म्हणजे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच आमचा उद्देश आहे. काही महिन्यापूर्वीची एक घटना घडली आहे. ते काय झालं तुम्हाला सांगतो मी, त्यावरून तुम्हाला फरक कळेल. एक 4 मुलं काहीतरी 9व्या वर्गामध्ये शिकत होती. ती मठामध्ये आली आणि मठामधून आल्यानंतर ती बाहेर निघून गेली. आता आमच्या मठाच्या मागेच एक कालवा आहे. तिथे नेहमी पाणी वाहत असते त्या कालव्यामध्ये. आता हे 4ही मित्र त्या कालव्यावर गेले. उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यांना वाटलं की आपण इथे पोहूया. आता त्या 4घापैकी 3घांनाच फक्त पोहणं येत होतं आणि एकाला काही पोहणं येत नव्हतं. तेव्हा त्या 3घांनी पाण्यात उडी मारली आणि पोहायला लागले. ह्या 4थ्या मित्रांना त्यांनी म्हटलं की अरे तू पण ये. आता याला माहिती होतं की आपल्याला पोहता येत नाही. तेवढ्या आपल्या मर्यादा त्याला माहिती होत्या की आपल्याला पोहता येत नाही. आपल्यामध्ये हा विकनेस आहे, आपली दुर्बलता आहे. आता जेव्हा आपल्याला पोहता येत नाही तेव्हा आपण पाण्यामध्ये कशाला उतरायचं हा तर विचार करायला पाहिजे. पण त्याला खूप म्हणजे असा फाजील आत्मविश्वास ज्याला आपण म्हणतो की ओव्हर कॉन्फिडन्स, मी मॅनेज करणार आहे. मॅनेज कसं करणार आहे? मित्राने किती प्रेरणा दिली. त्याने म्हटलं की आम्ही आहोत, तुला सांभाळणार आहोत. त्यानं पायामध्ये सँडल घालूनच त्या कालव्यामध्ये उडी मारली आणि शेवटी काय झालं? परिणाम जो व्हायचा तोच झाला. त्याला पोहता येत नव्हतं, त्यामुळे वाहत गेला आणि शेवटी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. म्हणजे बघा, त्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे? तोच कारणीभूत आहे. त्यानं हा विचारच केला नाही की आपल्याला पोहता येत नाही, मग आपण पाण्यामध्ये उतरायचंच कशाला. पण हा आत्मविश्वास, नाही मी मॅनेज करू शकतो, मी काही करू शकतो. अरे पण तुला पोहता येत नाही, तू कसा काय मॅनेज करू शकणार आहे? तेव्हा हे एक उदाहरण आहे की जेव्हा आपल्यामध्ये फाजील आत्मविश्वास असतो आणि आपण म्हणतो की मी काही करू शकतो, आपल्या मर्यादा न ओळखता, तेव्हा असे परिणाम भोगावे लागतात. दुसरा आमच्याकडे एक भक्त होता. त्याला एकुलता एक मुलगा होता. त्या मुलानं खूप हट्ट धरला की मला बाईक पाहिजेच, मला दुचाकी बाईक पाहिजे, खूप आग्रह धरला. वडील म्हणाले की अरे तू पहिले शिकून घे, चांगलं गाडी शिक, लायसन्स घे, त्यानंतर मग तुला बाईक देऊ ना आम्ही. पण पहिले तू चांगलं ट्रेनिंग तर घे. तुला आता चांगलं ड्रायव्हिंगच कर, गाडी चालवताच येत नाही आणि तुझ्याकडे लायसन पण नाही, मग गाडी घेऊन काय करणार? पण त्याने एवढा आग्रह धरला, एवढा हट्ट धरला की नाही मला गाडी पाहिजेच. शेवटी आईवडिलांनी नाईलाज असतो त्याला गाडी घेऊन दिली. आता तो गाडी घेऊन मित्रासोबत कोल्हापूरला निघाला. रस्त्यामध्ये काही वेळ मित्राने गाडी चालवली. नंतर याला गाडी चालवण्याची उबक आली. मी पण गाडी चालवतो, मला पण चालवता येते. आता त्याला तेवढं माहीत नसताना, ड्रायव्हिंग तेवढं माहीत नसताना तो गाडी चालवायला लागला. काही अंतर गेल्यावर काय झालं? अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याचा मृत्यू ओढवला. म्हणजे बघा, आपल्याला ड्रायव्हिंग येत नाही, आपल्याला गाडी चालवता येत नाही, अशा वेळेस आग्रह करून गाडी तर मिळवली, पण कशाला चालवायची गरज होती? तेव्हा स्वतः चालवायचा प्रयत्न केला काही माहिती नसताना आणि शेवटी अपघातामध्ये आपला प्राण गमावला. म्हणजे याला आपण काय म्हणणार आहे? याला काय आत्मविश्वास म्हणतो का आपण? हा आत्मविश्वास नाही आहे, उगीचच आहे, फाजील आत्मविश्वास आहे की मी चालू शकतो, मला जमते, मी काही करू शकतो. पण स्वतःच्या मर्यादा तर ओळखल्या पाहिजे. तर बरेचदा लोक जातात, कैलास मानस सरोवरला जातात. असाच एक भक्त, त्याचं वय 60 वर्ष असेल, त्याला पण जायची इच्छा झाली. आता त्याची फुफ्फुसं थोडी वीक होती, दुर्बल होती. त्याने डॉक्टरकडे तपासणी केली. डॉक्टरांनी सांगितलं की म्हणे तुम्ही जाऊ नका, कारण तुमच्या फुफ्फुसामध्ये तेवढी शक्ती नाही, तिथे खूप चढावं लागतं. तेव्हा तो म्हणाला नाही नाही डॉक्टर, मी वॉकिंग वगैरे करतो, मी रनिंग पण करतो, माझं स्वास्थ्य चांगलं आहे, तुम्ही कसंही करून मला सर्टिफिकेट द्या. आता डॉक्टरांनी ते प्रमाणपत्र दिलं. पण याला माहिती होतं की आपलं वय झालेलं आहे, आपली फुफ्फुसं वीक आहे, कशाला जायचं? पण डॉक्टरचं न ऐकता ती व्यक्ती कैलास मानस सरोवरला जी गेली ती कायमचीच गेली, पुन्हा परत येऊ शकली नाही. म्हणजे हे याला पण अशा प्रकारचे लोक असतात की त्यांना वाटते की आपण काही करू शकतो. आणि काही कसे काय तुम्ही करू शकता? याला काही आत्मविश्वास म्हणता येणार नाही. ही आपली चूक आहे. काही तुम्ही करू शकता, पण स्वतःच्या मर्यादा तर ओळखायला पाहिजे. आता आपल्याला माहित आहे की सिगारेट पिणं, दारू पिणं
किंवा ड्रग्स घेणं हे आपल्याला माहीत आहे, सगळ्यांना माहिती आहे की किती हानिकारक आहे. यामुळे कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. बरेच लोक त्यामध्ये मृत्युमुखी पण पडतात. आता हे लिहिलेलं असते सिगरेटच्या पॅकेटवर की धूम्रपान करणं आरोग्याला हानिकारक आहे, त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. आता एवढं माहिती आहे, पण मला काहीच होणार नाही असा विश्वास बाळगण्यात काय अर्थ आहे? नाही नाही, मला काही होणार नाही आणि असं म्हणून ते आपले सगळे व्यसन लावून घेतात आणि शेवटी त्यामध्येच मरतात. तेव्हा हे जे उदाहरणं आपण बघितलेलं आहे त्यावरून आपल्याला काय कळतं की हा काही आत्मविश्वास नाही. मी काही करू शकतो म्हणजे काही असं नाही की आपण स्वतःचा विनाश करू शकतो. तेव्हा काही गोष्टी आपल्याला विचार करावा लागेल की हा आत्मविश्वास याला म्हणता येणार नाही, आपला फाजील विश्वास आहे. आपण उगीच फाजील आत्मविश्वास ठेवतो आणि म्हणतो की मी करू शकतो आणि शेवटी आपला विनाश करून घेतो. तेव्हा आत्मविश्वास आपल्यामध्ये बाळगण्यापूर्वी ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. दुसरं काय असतं, आत्मविस्मृती. कधी कधी काय होतं की आपल्याला आपल्यामध्ये शक्ती असते, आपण करू शकतो, पण त्या शक्तीची आपल्याला जाणीव नसते. आपल्याला वाटतं म्हणजे की आपण करू शकणार नाही, आपल्यामध्ये न्यूनगंड असतो, कोणीतरी आपल्याला सांगावं लागतं. आता बघा ना, रामायणामधलीच आपण हनुमंताची गोष्ट घेतली तर बघा, आता हनुमंत एवढे वीर, एवढे पराक्रमी, महावीर, पण जेव्हा समुद्र पार करून जायचं आहे आणि सीतामाईचा शोध घ्यायचा आहे, तेव्हा कोण हे कार्य करू शकेल? सगळ्यांना बोलावलं. कोणी म्हणे नाही, आम्ही नाही जाऊ शकत, आम्ही गेलो तर परत येऊ शकणार नाही, कारण अंतर फार जास्त आहे. सगळ्या कोणीच स्वीकारायला तयार नाही आणि हनुमानजी पण तिथे शांत बसले होते. तेव्हा जांबुवन तिथे होते. ते जांबुवनजी हनुमंताकडे गेले आणि म्हणाले की अरे महावीर, अरे हनुमंता, तुला माहिती नाही का तू किती बलवान आहे? तू जन्माल्याबरोबर तू सूर्याला गिळायला निघाला होता, एवढं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे आणि तू असा चुपचाप बसलेला आहे. अरे तू काही करू शकतो, फक्त तूच एकमात्र असं आहे की तुझ्यामध्ये ती शक्ती आहे, तू लंकेला जाऊन पुन्हा परत येऊ शकतो. आता हनुमंताला जेव्हा जांबुवननी सांगितलं तेव्हा त्याच्यामधली शक्ती जागी झाली आणि मग बघा हनुमंत गेले आणि शेवटी सीतामाईचा शोध लावला. म्हणजे हनुमंतामध्ये ती शक्ती होती, पण काय हनुमंताला माहिती नव्हतं की आपल्यामध्ये शक्ती आहे आणि आपण जाऊ शकतो. त्यांना कुणीतरी पाहिजे की त्यांना जाणीव करून देणार आहे की अरे तू करू शकतो, प्रयत्न करणं आहे तुझ्यामध्ये शक्ती. इतरांना माहिती असते की हा करू शकतो, पण त्याला स्वतःला वाटते की नाही आपण काही करू शकणार नाही, असा न्यूनगंड करून बसल्यानंतर ती शक्ती प्रगट होत नाही. तेव्हा ही आत्मविस्मृती आहे, स्वतःविषयी आपल्याला विस्मरण पडतं. महात्मा गांधीच्या जीवनातली एक घटना आहे. जेव्हा गांधीजी शाळेमध्ये होते त्यावेळेस मोहनदास शाळेमध्ये शिकत होता आणि त्यांना संस्कृत शिकायचं होतं. तेव्हा ते संस्कृतच्या क्लासमध्ये बसायचे, पण त्यांना काय वाटलं की संस्कृत भाषा शिकायची असले म्हणजे खूप पाठांतर करावं लागतं, फार कठीण आहे, आपल्याला जमणार नाही. भूमितीच्या वगैरे किंवा गणिताच्या क्लासमध्ये वगैरे काही तेवढं पाठांतर करावं लागत नाही, पण संस्कृतमध्ये खूप पाठांतर करावं लागल्यामुळे ती भाषा फार कठीण आहे असं त्यांना वाटू लागलं. काही दिवस त्यांनी क्लास अटेंड केला, पण नंतर मात्र त्यांनी संस्कृतमध्ये जाणं सोडून दिलं संस्कृतच्या क्लासमध्ये आणि बाजूलाच एक पर्शियन क्लास सुरू होता, पर्शियन भाषा शिकायची. मित्रांनी सांगितलं की अरे पर्शियन खूप सोपी आहे, संस्कृतपेक्षा चांगली सोपी आहे, तू पर्शियन कर. तेव्हा ते पर्शियनच्या वर्गामध्ये जाऊन बसायला लागले. आता आपल्या क्लासमध्ये मोहनदास नाही हे त्या शिक्षकाला कळलं. एक कृष्णशंकर पांड्या म्हणून त्यांचे शिक्षक होते. त्यांनी बघितलं की आपल्या क्लासमध्ये आज मोहनदास दिसत नाही, कुठे गेला? त्यांना जरा दुःख वाटलं. त्यांनी चौकशी केली तर बघितलं की मोहनदास त्या पर्शियनच्या वर्गामध्ये बसलेला आहे. क्लास झाल्यानंतर त्याला बोलावलं आणि सांगितले की अरे मोहनदास, तू हे काय करतोय? तुला कुणी सांगितलं की संस्कृत एवढी कठीण आहे? संस्कृत एवढी कठीण नाही आहे, मी आहे ना इथे तुला मदत करायला. तुला जर काही समस्या आली, तुला जर काही कठीण वाटलं तर माझ्याकडे केव्हाही तू येऊ शकतो, मी तुला मार्गदर्शन करेल. आणि मोहनदास म्हणजे गांधीजी शेवटी लिहितात, त्यांचे एक छान पुस्तक आहे, माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ, माझ्या सत्याचे अनुभव असं काहीतरी त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे. तेव्हा त्या पुस्तकामध्ये गांधीजी म्हणतात की जर त्यावेळेस मला माझ्या शिक्षकांनी सांगितलं नसतं की तुझ्यामध्ये संस्कृत शिकण्याची शक्ती आहे, तू चांगल्या प्रकारे शिकू शकतो, आणि मी जर संस्कृत शिकू शकलो नसतो तर आज मला खूप पश्चाताप पडला असता.
मी संस्कृत शिकल्यामुळेच मला भारतीय शास्त्र ग्रंथ एवढी संपदा, भगवद्गीता, उपनिषद हे सगळे मला वाचायला मिळाली, कारण मी संस्कृत शिकलो म्हणून. त्यामुळे संस्कृतमुळे मला खूप फायदा झाला. ती शक्ती गांधीजीमध्ये होती, त्यांना माहिती नव्हती, त्यांना जाणीव नव्हती. पण शिक्षकांनी काय केलं, त्याच्यामधली ती शक्ती जागी केली आणि शेवटी मोहनदास संस्कृत चांगल्या प्रकारे शिकू शकला. तेव्हा कधीकधी अशा प्रकारे आपल्याला बाहेरच्या मदतीची गरज असते. आपल्यामध्ये जरी शक्ती असली, त्यामुळेच आध्यात्मिक जीवनामध्ये आपण गुरु का करतो, कारण आपल्यामध्ये जरी शक्ती असली पण त्याची आपल्याला जाणीव नसते. स्वामी म्हणाले की आपल्यामध्ये अनंत शक्ती आहे, पण गुरु काय करतो, आपल्यामध्ये ती शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याला गुरुची, शिक्षकाची, आईवडिलांची, पालकांची, ह्या सगळ्यांची मदत आवश्यक असते. फक्त आपल्यामधली शक्ती प्रगट करण्यासाठीच आवश्यक असते. तेव्हा ही आत्मविस्मृती, विद्यार्थी चांगला अभ्यास करतो, त्याला सगळं काही माहिती असते, पण जेव्हा तो परीक्षा हॉलमध्ये जातो तेव्हा घाबरून जातो. अरे परीक्षा आहे, किती कठीण आहे, कसं होईल कसं होईल. आणि त्या घाबरल्यामुळे काय होतं, सगळं विसरून जातो. त्याला उत्तरं माहिती असतात, पण त्या परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर सगळे विसरून जातो आणि पेपर काही त्याचा चांगला तो लिहू शकत नाही, नापास होतो. कशामुळे, कारण सगळं काही माहिती आहे पण भीतीमुळे आत्मविस्मृती झाली, सगळं काही विसरून गेला घाबरल्यामुळे. तेव्हा आपल्यामध्ये शक्ती असली तरी ती आपल्याला जाणीव नसते, कोणीतरी त्याची आपल्याला जाणीव करून द्यावी लागते. ह्या प्रकारे आत्मविस्मृती आहे. आत्मविश्वास आणि फाजील आत्मविश्वास हा पण एक भेद आहे. त्यानंतर आत्मविश्वास आणि अहंकार. अहंकार कधी कधी वाटतो आपल्याला का आत्मविश्वासच आहे, म्हणजे अहंकार आत्मविश्वासाच्या नावाखाली आपल्याला कशा प्रकारे ठकवतो, फसवतो, आपला विनाश करतो. अहंकार आपल्या विनाशाकडे घेऊन जातो. तर आपल्यामधला आत्मविश्वास आपल्याला महान करतो. तेव्हा हा पण फरक आपल्याला बरोबर कळला पाहिजे. आपण जेव्हा आत्मविश्वास कसा आपल्यामध्ये डेव्हलप करायचा हे आपण बघणारच आहोत. त्यासाठी आपण 1-2 क्लासेस त्याचं चिंतन करणारच आहोत. पण शेवटी ह्या गोष्टी पण माहिती पाहिजे की आत्मविश्वास म्हणजे अहंकार नव्हे. बरेचदा आपल्याला वाटतं की हा माझा आत्मविश्वास आहे, पण तो आपला अहंकार असतो. अहंकारी मनुष्य काय म्हणतो की नाही, हे जे काम आहे ना हे माझ्याशिवाय कुणीच करू शकणार नाही. ज्या मनुष्यामध्ये आत्मविश्वास असतो तो म्हणतो की हे काम मी करू शकतो, पण इतरांना दिलं तर माझ्यापेक्षाही चांगल्या प्रकारे ते काम हे करू शकतील. असं नाही की ते करू शकणार नाही, त्यांना जर ट्रेनिंग दिलं तर ते पण करू शकतील, असा आत्मविश्वासी माणूस म्हणतो. पण अहंकारी माणूस असा कधी म्हणत नाही. तर म्हणजे नाही, माझ्याशिवाय हे काम कोणाला करणं शक्यच नाही, दुसरे काय करू शकणार, मीच एकटा असा आहे की मला हे काम करणं शक्य आहे. आणि तो काय करतो, आपल्या जे त्यांचे कलिग आहे, त्याच्यासोबत काम करणारे लोक आहेत, त्यांचा आत्मविश्वास तो दाबून टाकतो, त्यांना खच्ची करतो. त्यांनी जर काही चांगलं काम केलं तर त्यांचं कधी प्रशंसा करत नाही, तर त्यांना नेहमी त्यांची निंदा करतो. तेव्हा ज्या मनुष्यामध्ये आत्मविश्वास असतो त्या मनुष्यासोबत काम करण्यामध्ये आनंद असतो, कारण तो आपल्या मित्रांमध्ये, आपल्या कलिग्समध्ये, आपल्या टीममेटमध्ये, आपल्या सहकाऱ्यांमध्ये तो आत्मविश्वास जागृत करण्याचा प्रयत्न करतो. कारण हे टीमवर्क आहे, फक्त एकाने करायचं नाही, सगळ्यांनी करायचं. तेव्हा सगळ्याबद्दल आपण तो विश्वास जागवला पाहिजे. पण कधी कधी आपण अहंकारामुळे तसं होऊ देत नाही. आपण फक्त स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इतरांना मात्र आपण दाबून टाकतो, त्यांच्यावर अत्याचार करतो. तेव्हा हा अहंकार खूप डेंजरस आहे, कधी कधी आपला विनाश करू शकतो. एक रामायणामधली छान सुंदर कथा आहे, एक घटना सगळ्यांनाच माहिती आहे की लक्ष्मणाला जेव्हा मूर्छा आली, बेहोश होऊन पडलेले आहे, तेव्हा आता काय करायचं. मग सांगितलं की हिमालयामधून तुम्हाला ते संजीवनी आणावी लागेल, संजीवनी आणली तरच लक्ष्मण जिवंत होऊ शकतो. तेव्हा हनुमानजी गेले तिथे बघितलं, पण आता हे संजीवनी कोणती आहे ते त्यांना काही कळेना, सगळे झाडं सारखी दिसतात. तेव्हा त्यांनी तो त्या डोंगर हातावर उचलला आणि ते जायला लागले. आता ते जात असताना भरत आपलं रामाचं राज्य चालवत होते. त्यांनी बघितलं की आपल्या राज्यावरून कुणीतरी वर उडून जात आहे. त्यांना संशयाला काही शत्रू तर नसेल, म्हणून त्यांनी बाण मारला आणि बाण मारल्याबरोबर हनुमानजी खाली पडले. आणि हनुमानजी खाली पडल्यानंतर भरतांना फार वाईट वाटलं आणि हनुमानजीला काही जास्त युद्ध झाली नाही. हनुमानजीने सगळं सांगितलं की कसं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये लक्ष्मणाला कसा बाण लागला आणि कशामुळे ते शक्ती लागली आणि बेहोश होऊन पडले आहे
आता ही संजीवनी त्यांना दिल्याशिवाय जिवंत होणार नाही, ते पण सूर्योदयाच्या पूर्वी ते त्यांना घेऊन जावी लागणार आहे, हे सगळं सांगितलं. हे सगळं बोलत असताना हनुमानजीच्या लक्षात आलं की बाण मारल्यामुळे हनुमानजी खाली पडले, पण तो डोंगर मात्र वरच होता. तो डोंगर पडला असता त्यांच्या अंगावर ते गेलेच असते, चिरडून मेले असते. त्याने बघितले, अरे मी खाली पडलो बाणामुळे, पण तो डोंगर तर तिथे वरच आहे, मग आता हा डोंगर वर कसा काय हवेमध्ये तरंगत आहे. तेव्हा त्यांना कळलं की मला जो अहंकार झाला होता की मी पर्वत घेऊन चाललो, माझ्यासारखा शक्तिमान कोणीच नाही, पण हे सगळी रामाची शक्ती आहे, रामाच्या शक्तीमुळेच हा पर्वत मी घेऊन जाऊ शकलो, हे त्यांना तेव्हा कळलं. आणि त्यांचा अहंकार चूर्ण झाला. म्हणजे त्यांना वाटायचं की मीच एक बलशाली आहे, योद्धा आहे, माझ्याशिवाय एवढं काम कोणी करू शकणार नाही. पण त्याने बघितलं की तो तसा हवेमध्ये तरंगतच आहे पर्वत, ते खाली पडला नाही. ते त्यांना सुद्धा अहंकार झाला होता. तेव्हा अहंकार कुणालाही होऊ शकतो. तेव्हा आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे की हा खरोखर अहंकार आहे की आत्मविश्वास आहे. अहंकारामुळे आपण इतरांचा अपमान करतो, इतरांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा इथे मी पण करू शकतो, बाकी सर्व पण करू शकतात. जो मनुष्य आत्मविश्वासी असतो तो काय करतो, सगळ्यांची मनं जिंकून घेतो आणि सगळ्यामधला आत्मविश्वास जागा करतो. त्यांच्यासोबत काम करायला लोकांना आनंद वाटतो. तो कधी कोणाला कमी लेखत नाही. तेव्हा सगळ्यांचं प्रेम संपादन करतो. असं अजून एक उदाहरण आहे की जेव्हा अब्दुल कलामजी सायंटिस्ट, त्यांना SLV-3 ह्या सेटेलाईट जेव्हा त्यांनी तयार केला, त्याचे ते मॅनेजर होते, डायरेक्टर होते. आता ते डायरेक्टर असताना त्यांनी तो सेटेलाईट तयार केला आणि 1978ची ही गोष्ट आहे. आणि तो सेटेलाईट जेव्हा लॉन्च केला तेव्हा तो सेटेलाईट समुद्रात जाऊन पडला. तो ऑर्बिटमध्ये जाण्याऐवजी समुद्रात जाऊन पडला. त्यामुळे अब्दुल कलामांना फार वाईट वाटलं की अरे आपण हे काय झालं, इतके पैसे सगळे आपले व्यर्थ गेले. तेव्हा त्यावेळेस इस्रोचे डायरेक्टर होते सतीशजी धवन. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की माझ्या मित्रांना अपयश आलं असेल, पण हे सगळे जी माझी टीम आहे, ही टीम माझी खूप चांगली आहे, यांच्यामध्ये खूप काही क्षमता आहे, हे खूप चांगलं कार्य करू शकतात. काही कारणामुळे यश आलं असेल, पण त्या अपयश आलं असेल, पण त्या अपयशाला आम्ही सगळेच जबाबदार आहोत, फक्त काही तेच जबाबदार नाही आहे. पण मला खात्री आहे की हे माझे जे कलिग आहे, पुढल्या वर्षी ते नक्कीच चांगल्या प्रकारे सेटेलाईट पाठवू शकतील ऑर्बिटमध्ये. आणि बरोबर 1979 मध्ये त्यांनी सेटेलाईट केला SLV-3 आणि ऑर्बिटमध्ये सोडला, यश मिळालं. आता बघा सतीशजी धवननी त्यांनी काय केलं, त्यांनी त्या लोकांना शिव्या दिल्या नाही. कारण काय तुम्ही होपलेस आहे, तुम्ही हे असं कसं केलं, तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला काही अक्कल नाही, मी केलं असतं तर मी डायरेक्टर असतो तर मी करून दाखवलं असतं, असं नाही म्हटलं. पण त्याने स्वतःची जबाबदारी घेतली की माझे सगळे लोक खूप चांगले आहे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे, पण काय टेक्निकल बाबीमुळे काही झालं असेल, अपयश आलं असेल. म्हणजे अशा प्रकारचे जर व्यक्ती असेल तर तिथे काम करण्यामध्ये आनंद वाटतो. म्हणजे सगळ्यांना उत्साह मिळते, सगळ्यांना प्रेरणा मिळते, सगळ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि अशी लोकांची मनं जिंकून घेतात. पण अहंकारी मनुष्य मात्र आपण बघतो की कोणीच त्याला पसंत करत नाही. तो कोणासोबतच काम करू शकत नाही, कारण नेहमी तो फक्त आपलंच दाखवत असतो की मीच केलं. नेहमी आपला मी त्याचा असतोच. तो कोणालाही कधी वर येऊ देतच नाही, सगळ्यांना खाली दाबून टाकण्याचाच प्रयत्न करतो. अशा प्रकारे जर अहंकारी मनुष्य असेल आणि तो जर म्हणत असेल की नाही माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, तर तो खरा आत्मविश्वास नाहीच आहे. त्याच्यामुळे त्याची प्रगती होणारच नाही. तो नुसता अहंकाराच्या म्हणजे आत्मविश्वासाच्या नावाखाली आपला अहंकारच फोपावत आहे, फक्त आपला अहंकारच वाढवत आहे. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आत्मविश्वास आणि अहंकार ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपण हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला की खरोखर आपला आत्मविश्वास आहे की आपला अहंकार आहे. जर इथे मी असेल, मला सगळं श्रेय मिळालं पाहिजे आणि मीच करू शकतो आणि मीच केलं आहे आणि इतरांना जर आपण कमी लेखत असेल तर कधीही तसं आपल्याला यश मिळणार नाही. आणि शेवटी काय, आत्मविश्वास म्हणजे तरी काय, आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि तो आत्मा कसा आहे, सर्वशक्तिमान आहे. त्या आत्म्याच्या सर्वशक्तिमानतेवरती विश्वास ठेवणं म्हणजे तर आत्मविश्वास आहे.
आता जी व्यक्ती आत्मविश्वासी आहे तिला माहिती असते की माझ्यामध्ये आत्मा आहे आणि त्यामुळे माझ्यावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्यांमध्ये पण आत्मा आहे, ह्या सगळ्यांमध्ये पण ती आत्मशक्ती आहेच, फक्त काय त्यांना माहिती नाही आहे. मी त्यांना मदत केली पाहिजे. मी जे करू शकतो ते हे लोक पण करू शकतात, कारण माझ्यामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती प्रत्येकामध्ये आहे, कारण तो आत्मा प्रत्येकामध्येच आहे. माझ्यामध्ये विकसित झाला असेल त्यामुळे मी एवढं करू शकलो, पण इतरांमध्ये तो शक्ती आहे पण ते विकसित झालेली नाही आहे, त्यामुळे ते लोक करत नाही. तेव्हा त्यांच्यामध्ये आत्मशक्ती आहे यावर विश्वास ठेवणं हा खरा आत्मविश्वास आहे. म्हणजे स्वतःवरती तर विश्वास ठेवणंच, जे स्वतःच्या आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे यावर विश्वास तर ठेवायचाच आहे, पण तीच शक्ती सगळ्यामध्ये आहे आणि ती शक्ती आहे यावर विश्वास ठेवून त्यांना ती शक्ती प्रगट करण्यासाठी मदत करणं हा खरा आत्मविश्वास आहे. त्यामुळे ते कधीही कुणालाही कंडेम करत नाही. मनुष्य कितीही वाईट असेल, कितीही त्याच्या हातून वाईट कर्म घडले असेल, तरी पण ते त्याला कधी क्रिटिसाइज करत नाही, कधी निंदा करत नाही, कधी कंडेम करत नाही, कारण त्यांना माहिती आहे की आज ही व्यक्ती अशी आहे पण उद्या ही व्यक्ती बदलू शकते. आपल्याला माहिती आहे रत्नाकर दस्यू एक खुनी होता, एक दरोडेखोर होता, पण ती शक्ती प्रगट झाली आणि वाल्मिकी झाली, ऋषी वाल्मिकी होऊ शकले. म्हणजे ती शक्ती कोणामध्ये कधी कशी केव्हा प्रगट होईल काही सांगता येत नाही, कारण ती शक्ती सगळ्यामध्ये विद्यमान आहे यावर विश्वास ठेवणं हा खरा आत्मविश्वास आहे. म्हणून हे महापुरुष कधीच कुणाला वाईट म्हणत नाही. ते म्हणतात की हे काही पाप नाही आहे, चुका केल्या असेल, मनुष्य चुका करतो आणि चुकामधून त्याला शिकायला मिळतं, पुढे तो आपल्या चुका दुरुस्त करून महान होऊ शकतो. तेव्हा आत्मविश्वास आणि फाजील आत्मविश्वास यामध्ये फरक आहे. आत्मविस्मृती आणि आत्मविश्वास यामध्ये फरक आहे. आणि आत्मविश्वास आणि अहंकार ह्या सुद्धा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा अहंकारी मनुष्य म्हणत असेल की माझा आत्मविश्वास आहे, पण ते काही बरोबर नाही. त्या अहंकारामुळे तो स्वतःचा विनाश करून घेणार आहे. जर त्याचं कुणाशी पटत नसेल, जर कुणाशी तो काम करू शकत नसेल आणि सगळं काही क्रेडिट स्वतःच घ्यायचा प्रयत्न करत असेल आणि सगळ्यांना तो नापसंत असेल, तर आपण त्याला आत्मविश्वासी मनुष्य म्हणू शकत नाही. तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आपल्याला. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.